म्हणजे माझं एक तत्व आहे की नाणं खणखणीत बनलं तर ते कुठेही जाऊन पडलं तरी त्याचा आवाज होणार आहे आणि त्याचकडे आम्ही फोकस करून मुलांना वेगवेगळ्या एक्झामच्या निमित्ताने एंगेज ठेवून नॉलेज ते कसं जास्तीत जास्त गेन करतील याच्याकडे आमचं लक्ष असतं आणि ते अचीव होताना पण दिसतंय। जेव्हा आता आम्ही बघतोय 2009 पासून जे काही स्टार्ट केलं ते मी बोलले की पॅशन म्हणून खूप कमी स्टुडंट जरी आले पण ते आता सगळेच्या सगळे स्टुडंट असं एकही स्टुडंट नाही की जो नाही अचीव काही करू शकलाय की जे आपल्याकडे टिकून राहिले ते एकदम चांगल्या पोझिशनला गेलेले आहेत कारण की त्यांना या सगळ्यांचा उपयोग होतो। आता नीटला गेलेली स्टूडेंट जेलेला ती पण म्हणते नहीं मैम मैं वहाँ पे भी अभी वैदिक मैथ्स का यूज कर रही हूँ, मुझे उधर भी ऐसा यूज हो रहा है, रीजनिंग का यूज हो रहा है, आपने जो पढ़ाया था त्यांचा यूज होतो। इव्हन आता जेव्हा मी मॅथ शिकवते तर म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं जसं आपण एक एक स्टेप बाय स्टेप करतो